दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं दादर येथील शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिक जमायला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे। मराठवाड्यामध्ये दुष्काळ परिस्थिती असताना, अतिवृष्टी झालेली असताना ज्या पद्धतीनं अनेक लोक मैदानात उतरलेले आहेत, मदत कार्य करतायत, काय सांगशील दादा? कुठून आलात तुम्ही? काय आम्ही कोल्हापूरवरून आलोय। मी एक सच्चा शिवसैनिक आहे। आम्हाला एक काय नको, आम्हाला कर्जमाफी शेतकऱ्यांना झाली पाहिजे आणि या फडणवीस सरकारनं करून दिली पाहिजे। आपण बघतोय की आणखीनही काही लोक इथे, त्यांच्या हातात एक बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी बळीराजाची कर्जमाफी दिलेली होती, आता हेक्टरी 50,000ची मदत देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली जाते। काय तुमची नेमकी मागणी आहे? कुठून आलात मुंबईमध्ये? मी खामगाव तालुका मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा मधून श्रीराम खेलदार माझं नाव आहे, तिथून आलेलो आहोत। आज दरवर्षी दसरा मेळाव्याला परंपरेनुसार दरवर्षी येतोय, परंतु यावर्षी शेतकऱ्यांचे जे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, संपूर्ण महाराष्ट्र हा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे पीक आहे, जसं आमच्याकडे सोयाबीन आणि कपाशी असते, सोयाबीनवरील येलो मोजॅक रोग आणि कपाशीवरील लाला रोगामुळे हजारो हेक्टरचा आज सोयाबीन आणि कपाशी संपलेली आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्यांचे ताबडतोब पंचनामे करून त्यांच्या खात्यात हेक्टरी 50,000 रुपयाची मदत द्यावी आणि आजच्या या दसरा मेळाव्याच्या दिवशी साहेबांनी हा प्रश्न महत्त्वाचा विषय दसरा मेळाव्यात गाजवावा ही अपेक्षा आहे। आणि फडणवीस सरकारने ज्याप्रमाणे उद्धवसाहेब, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब यांनी पहिल्याच अधिवेशनात बिनशर्त शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती, तशी हिंमत दाखवून फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार ताबडतोब कर्जमाफी द्यावी हीच आमची विनंती आहे। आणि ज्या दिवशी शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, त्याचा पूर्ण सातबारा कोरा होईल, तोच दिवस शेतकऱ्यांना दसरा आणि दिवाळी असेल असं आमचं मत आहे। आज आपण बघतोय शिवाजी पार्क मैदानामध्ये खूप चिखल झालेला आहे, या चिखलामध्ये दसरा मेळावा होतोय। उद्धव साहेबांनी जिथे भी दसरा मेळावा घेतला, चिखल काहीच नाही। शिवसैनिकांसाठी चिखल हा काहीच गोष्ट नाही। शिवसैनिक चिखलातच नाही तर कुठेही उभे राहून उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहायला तयार आहेत। हा चिखल शिवसैनिकांसाठी छोटी गोष्ट आहे। चिखल म्हणजे उद्धव साहेबांना फक्त एक आवाज द्यावा, तिथं शिवसैनिक हजर राहतील। पावसाचं सावट आहे, राज ठाकरे सुद्धा येणार का याची चर्चा आहे। ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, काय वाटतं आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय चित्र असेल? महानगरपालिकेमध्ये मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सत्ता येणार आणि शिवसेनेचाच महापौर होणार ही आम्हाला 100% शिवसैनिकांनी माहिती आहे की बाबा शिवसेनेचाच भगवा लागणार आणि शिवसैनिक हे भगवा फडकल्याशिवाय ग बसणार नाहीत हे आम्हाला 100% खात्री आहे। आणि राज साहेबांनी, उद्धव साहेबांनी मुंबईसाठी तरी एकत्र यावंच, एकत्र इलेक्शन लढावी आमची शिवसैनिकाची एक भावना आहे। काय कुठून आलात दादा? संभाजीनगर। काय परिस्थिती तिकडे? परिस्थिती काय, पाणी जास्त झालं, अतिवृष्टी जास्त झालं, नुकसान भरपाई पाहिजे, कर्जमाफी पाहिजे, याच्यासाठी मागणी करायला आलो। शेतकऱ्याच्या बांधावरती सरकार पोहोचलं, आज आपण मुंबईत आलेला आहात। उद्धव ठाकरे यांच्याकडनं काय भूमिका घेणं अपेक्षित आहे? यांच्या अपेक्षित आहे ना, कर्जमाफी करायला लावा अशी आमची इच्छा आहे। आज चिखल पण खूप आहे मैदानामध्ये, तरी सुद्धा हे शिवसैनिक मैदानात आहेत। दादा कुठून आलात? खामगाव, बुलढाणा जिल्हा। काय परिस्थिती आहे? पहिले जिथं उद्धव साहेबांना तिथं मी हजर आहे। आता कमळ पण चिखलामध्ये आहे ना, तर फुल तर छान दिसतं, तसं आम्ही चिखलामध्ये कमळाच्या फुलासारखं चिखलात जुळू, तरी आम्ही कार्यक्रमामध्ये हजर राहू। कमळ चिखलात फुलतं, आज कार्यकर्त्यांचा मेळावा फुलणार आहे। दसऱ्याचं सोनं हे विचारांचं असणार आहे। सोनं ताई नक्कीच खुलणार आहे। विदर्भातून आलो मी, अकोला जिल्ह्यातून। विदर्भात कास्तकाराची एवढी बिकट परिस्थिती आहे की याची सोयाबीनले 3,000 रुपये भाव आहे, कापसाले भाव नाही। फडणवीस सरकारनं कर्जमाफी करायला सांगितलं होतं, कर्जमाफी सुद्धा केली नाही। फक्त निवडणूक पूर्वी आश्वासन दिलं, योग्य वेळ त्याची कधी। आता सध्या पूर परिस्थिती आहे, पूर परिस्थिती आता सध्या कर्जमाफीचा योग्य वेळ आता सध्या येलाय, पण तरी हे फडणवीस सरकार बैर आहे, डोके खराब व्हायला द्यायचं। बैर सरकार आहे, कोणाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी राहत नाही, फक्त आश्वासनं देते, खोट्या आश्वासनांना बळी पडून जनतेचं लुटमार करते। लाडक्या बहिणीचे पैसे 26 लाख लाडक्या बहिणीचे पैसे। खरं तर अनेक सरकार दरबारी प्रश्न लोकांचे प्रलंबित आहेत। अनेक लोक आज राज्याच्या कानाकोपऱ्यातनं उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात एकवटणार आहेत। पावसाचं सावट जरी असलं तरी चिखलात कमळ फुलत आहे,
तर मग शिवसेनेचा कार्यकर्ता या चिखलात सुद्धा उद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी मैदानात नक्कीच असेल, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला येत असल्याचं पाहायला मिळते. सुधीर जाधवसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत.